आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपण कुटुंब, काम आणि जबाबदाऱ्यांमध्ये इतके व्यस्त होतो की स्वतःसाठी वेळ काढणं विसरून जातो. म्हणूनच मी टाईम आपल्यासाठी खूप गरजेचा असतो. नमस्कार मंडळी, मी मानसी. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की मी टाईम म्हणजे नेमकं काय आणि तो का आपल्या आयुष्यात इतका महत्त्वाचा असतो. आजचा हा व्हिडिओ नुसता प्ले करून तुम्ही ऐकलात ना तरी मी टाईमच्या तुमच्या संकल्पना क्लिअर होतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायद्याचा ठरेल. तेव्हा हा व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा. मला वाटतं मी टाईम म्हणजे स्वतःला आनंद, शांतता आणि ऊर्जा देणारा वेळ. मी टाईम हा स्वार्थ नसून स्वतःची काळजी घेण्याचा एक सुंदर मार्ग. आपण स्वतः जर आनंदी असू तर कुटुंबाला आणि इतरांनाही छान आनंद देऊ शकतो. आता या मी टाईमचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. ते मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगते. आधी आपण त्याच्या चांगल्या बाजू पाहूयात. आता तुम्ही म्हणाल, मी टाईम खरंच गरजेचा आहे का? तर हो, सततच्या कामामुळे येणारा ताण आणि थकवा कमी होतो. मनाला विश्रांती मिळते. आपल्या भावना, आवडीनिवडी, गरजा समजून घेण्यासाठी वेळ मिळतो. मानसिक आरोग्य चांगले राहते. चिंता, चिडचिड आणि नकारात्मक विचार कमी होतात. स्वतःसाठी थोडा वेळ दिल्याने पुन्हा नवीन उत्साहाने काम करता येते आणि त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. आपण आनंदी आणि शांत असलो तर कुटुंबासोबतही नातेही अधिक सुंदर बनते. मी टाईम म्हणजे स्वतःमध्ये केलेली एक मौल्यवान गुंतवणूक आहे. स्वतःची काळजी घेणं ही गरज आहे, लक्झरी नाही. आता मी टाईमच्या सर्वांच्या संकल्पना वेगवेगळ्या असतील, पण तरीही मी टाईम म्हणजे आपण नेमकं काय करू शकतो ते पाहूयात. योगा करणं किंवा ध्यानधारणा करणं, चित्रकला, क्राफ्ट किंवा इतर काही छंद असतील तर म्हणजे डान्स किंवा गाणी ऐकणं, गुणगुणणं, हातात चहाचा किंवा कॉफीचा कप घेऊन निवांत बसून बाहेरचा निसर्ग बघणं, असे बरेच गोष्टी असतात. कोणाला चित्रपट बघायला आवडतं, कोणाला मालिका बघायला आवडतं, कोणाला लिहायला आवडत असेल तर लिखाण करणं, स्वरचित कविता लिहिणं किंवा लेख, कथा, कादंबरी. तसेच जर वाचायला आवडत असतील तर मग अनेक पुस्तकं वाचणं छान छान. तसंच जर फिरायला आवडत असेल तर मस्त एकटं कुठेतरी एक दिवस छान असं फिरून येणं किंवा मग एखाद्या मंदिरात जाऊन मंदिराला भेट देऊन येणं, देवाचं दर्शन घेऊन येणं किंवा मग आपण आपल्या घरच्या घरी स्किन केअर करणं, स्वतःची काळजी घेणं, स्वतःला छान पॅम्पर करणं किंवा यातलं काहीच शक्य नसेल तर 20-25 मिनटं शांत गप्प आपल्या घरात कुठेतरी छान असं बसून स्वतःला छान असं विचार करणं की मी अजून काय करू शकते, मला काय करायला पाहिजे, मी अजून स्वतःला अजून बेस्ट बनवण्यासाठी अजून माझ्याकडे काय काय करण्यासारखं आहे. किंवा मग यातलं काहीही शक्य नसेल तर मस्त बेडवर लोळत पडून राहणं. कोणाकोणाला असंही टाईम हवा असतो की मला काही करायचं नाही आहे, फक्त बस एकटं राहायचं आहे थोडा वेळ. आता या सगळ्यात नेमकं तुम्हाला काय आवडतं ते नक्की करा आणि स्वतःसाठी एक छान मी टाईम स्पेंड करा. आता या मी टाईमचे जसे खूप छान छान फायदे आहेत तसे काही तोटेही आहेत. आता ते तोटे काय आहेत ना ते मी तुम्हाला सांगते. मी टाईमच्या नादात जर आपण जास्त वेळ स्वतःवर खर्च केला तर कुटुंब आणि जबाबदाऱ्यांकडे आपला दुर्लक्ष होऊ शकतो. मी टाईममध्ये आपण सतत एकटं राहिलो तर आपल्याला एकटेपणाची सवय होईल, तर सामाजिक आणि कौटुंबिक संबंध आपले कमी होऊ शकतात आणि हा एकटेपणा वाढूही शकतो. तसेच मी टाईमच्या नावाखाली जास्त वेळ टी व्ही बघणं, मोबाईल किंवा सोशल मीडियाचा वापर जास्त केल्यास वेळेचे नियोजन बिघडू शकते आणि आपली महत्त्वाची कामेही राहू शकतात. कधीकधी मी टाईममुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांना असं वाटू शकतं की आपण स्वार्थी आहोत, आपण त्यांना वेळ देत नाही, असा गैरसमजही त्यांचा होऊ शकतो. तसेच आपल्याला कामं पुढे ढकलण्याची सवय लागू शकते. म्हणजे आधी मी टाईम घेते आणि नंतर मी माझं पुढचं काम करते, असं म्हणल्यामुळे ना आपल्याला ती कामं पुढे ढकलण्याची सवय लागू शकते. असे काही दुष्परिणाम आहेत या मी टाईमचे. म्हणजे वेळेचं गणित आपल्याला नक्कीच साधता आलं पाहिजे की आपल्याला किती टाईम पाहिजे स्वतःसाठी, स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी. म्हणजेच मी टाईम हा उद्देश जबाबदारीपासून पळ काढणे नाही, तर स्वतःला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या ताजंतवानं करणं असं आहे. तर आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला मी टाईमचे चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम सांगितले. आता चांगल्या गोष्टी खूप आहेत, पण त्यात काही वाईटही गोष्टी असतात. त्या आपल्याला योग्य पद्धतीने हाताळता यायला पाहिजे. मी टाईमचा जसा चांगला वापर करता येतो तर त्याचा तसा चुकीचा आणि वाईट वापर झाला तरीही त्याचे अनेक असे दायक किंवा तोटे आपल्याला होऊ शकतात. तर त्यामुळे आपण काय काळजी घेतली पाहिजे ना हे स्वतःच ठरवलं पाहिजे. यासाठी आपल्याला दुसरं कोण येऊन मदत करणार नाही आहे. आता तुम्हाला यातलं नेमकं काय आवडतं, तुम्ही काय करू शकता स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी ते पहा आणि स्वतःच्या
आयुष्यात छान असे आनंदी राहा. आता या मी टाईममध्ये अजून इतरांच्या अजून काही संकल्पना असतील, कल्पना असतील, म्हणजे कोणाला फक्त स्वतःसाठी एकटं राहायला किंवा एकट्याला स्वतःला वेळ द्यायला आवडत नसेल, तर कोणाला मैत्रिणींच्या घोळक्यामध्ये राहायला आवडत असेल, कोणाला छान जेवण म्हणून इतरांना खायला घालायला आवडत असेल, अजून काही मी टाईमच्या वेगळ्या संकल्पना असतील, कोणाला असं छान बाहेर मस्त कुठे बाहेरच्या देशात फिरायला आवडत असेल, कोणाला कुटुंबासोबत छान पिकनिक करायला आवडत असेल, असे बऱ्याच गोष्टी असतात करण्यासारख्या. प्रत्येकाचा स्वतःचा आनंद शोधण्याचा मार्ग वेगळा असतो. तर मी माझ्या विचार क्षमतेनुसार ज्या ज्या गोष्टी आहेत त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे. तुम्हाला आवडलं का मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील बघायला, ऐकायला, तर नक्कीच व्हिडिओ बघा. माझ्या चॅनलवर अजूनही छान छान व्हिडिओ आहेत. डेली व्लॉगिंग सोडून मी असे काही मोटिवेशनल व्हिडिओही यूट्यूबवर घेऊन येत असते. आता मी या व्हिडिओमध्ये ना मी जे काम केलं आहे ते आणि माझ्या बोलण्याचा काही ताळमेळ नाही आहे. म्हणजे मी माझी घरातली कामं करताना दाखवली आहेत आणि मी एका वेगळ्याच विषयावर बोलते. पण मला असं बोलायला, इतरांना मोटिवेट करायला, माझ्याकडे जे ज्ञान आहे ते इतरांपर्यंत पोहोचायला मला आवडतं. हा माझा मी टाईम आहे आणि तो मी शोधला आहे. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल, तुम्हाला यातलं काही जरी आवडलं असेल तर तुमच्या इतर मैत्रिणींपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचा फायदा होईल. आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्याशी कनेक्ट राहा. तर या व्हिडिओच्या शेवटाकडे येत असताना परत आपला आजचा जो महत्त्वाचा विषय आहे, या व्हिडिओचा विषय आहे मी टाईम, त्याकडे येऊया. माझ्या मते बेस्ट मी टाईम काय आहे ते मी तुम्हाला सांगते. मी स्वतः आनंदी आहे, माझं कुटुंब आनंदी आहे, माझे आजूबाजूचे जे मित्रमैत्रिणी आहेत ते आनंदी आहेत, त्यांच्या आयुष्यात सगळ्यांच्या शांतता आहे आणि ह्या सगळ्यांना बघून मी खूप खुश होते. मला आनंद वाटतो. माझ्या मनाला एक वेगळी शांतता मिळते. त्यातून मला नवीन काम करायला एक वेगळी ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते. तर माझी माणसं आजूबाजूची छान, सुखी, आनंदी असतील ना, तर मलाही छान आनंदी राहायला आवडतं. हा माझा एक छान असा मी टाईम आहे. मी टाईम म्हणजे फक्त आराम नाही, स्वतःला वेळ देण्याची एक सुंदर संधी, स्वतःवर प्रेम करण्याची, स्वतःला आनंदी ठेवण्याची आणि नवीन ऊर्जा मनात आणि शरीरात साठवण्याची एक नवीन संधी. तुम्हाला या माझ्या विचारांबद्दल काय वाटतं मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि माझे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी, माझ्याशी कनेक्ट राहण्यासाठी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. परत एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसह.